अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत. सर, आज अर्थसंकल्पाचं सूप वाजलेलं आहे, एकूणच काय प्रतिक्रिया द्याल? एक आहे की हे अधिवेशन पूर्ण वेळ चाललं. महाविकास आघाडी सरकारच्या काळातली अधिवेशन ही 15 दिवसामध्ये 10 दिवस चालली. असं एवढं मोठं अधिवेशन आणि सगळ्यांना या अधिवेशनामध्ये मत व्यक्त करता आलं. प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपले प्रश्न मांडता आले. या अधिवेशनामध्ये मी सहकारावरती माझ्या लक्षवेधी आल्या, दुसऱ्या बाजूला देवस्थान जमिनीच्या लक्षवेधी आल्या आणि त्यांना चांगल्यापैकी आम्ही न्याय मिळवून घेतला. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आम्ही आक्रमकपणानं भूमिका घेतली आणि त्याच्यावर सुद्धा सकारात्मक भूमिका सरकारनं दर्शवली. आणि म्हणून मला वाटतं की या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या सगळ्यांना त्यांचे प्रश्न, वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न सविस्तरपणानं मांडता आलं आणि काही प्रश्नांना न्याय निश्चितपणानं घेता आला. संविधानावरती मोठी चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेड्यूल 9 जे परिशिष्ट 9 हे जे काय मूळ घटनेमध्ये नव्हतं पण ते पंडित नेहरूंनी 1951 साली जोडलं आणि त्या शेड्यूल 9मध्ये शेतकरी विरोधी सगळे कायदे टाकले. जवळजवळ 284 कायदे हे शेड्यूल 9मध्ये आहेत आणि एकदा का शेड्यूल 9मध्ये एखादा कायदा टाकला तर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की शेड्यूल 9 पहिल्यांदा रद्द करा. नसेल रद्द करायचं तर शेतकरी कायदे त्यातून शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे कायदे तयार करून त्यात टाकलेले ते बाहेर काढा, शेतकऱ्याला मुक्त करा. एकदा तुम्हाला आयात करायचं आहे ना धान्य, प्रचंड आयात करा, आम्हाला निर्यात करून दे. म्हणजे इथल्या देशातल्या उद्योगांना जगवण्यासाठी, सेवा क्षेत्राला जीवन ठेवण्यासाठी आम्ही कष्ट करायचं, फुकट माल शेतकऱ्यांना वाटायचा, हे आता बंद कुठंतरी करूया आपण. आणि तुम्हाला आमचा शेतकऱ्यांचा आयातीला विरोध नाही पण आमच्या निर्यातीला विरोध करू नका. आम्ही देशासाठी पिकवायच्या ऐवजी जगासाठी पिकवू. फरक आहे. तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मांडले असं बोलतात पण विरोधक असं म्हणतो की हे अधिवेशन औरंगजेबास ते पार कमर याच्यापर्यंत आलेलं आहे. याकडे कसं बघता जे मूळ मुद्दे आहेत, मूलभूत प्रश्न आहेत त्याला बगल देण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांनी केलं आहे. कसं आहे की बाहेर जे प्रतिबिंब उठले ते सभागृहामध्ये उमटले गेले आणि म्हणून ते बाहेरच्या सावटावरून, सावलीवरून पूल बांधण्यात काही अर्थ नाही आहे. लक्षात आलं का तुम्ही? विरोधकांनी सुद्धा बाहेर वेगवेगळ्या संघटनेनी ते प्रश्न उचलले असतील आणि अनेक संघटना अनेक वर्ष झाले वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची वाटचाल करत असतात. मग विरोधकांनी त्या प्रश्नावर आक्रमक न होता गावगाड्याचे काय प्रश्न आहेत त्याच्यावर आक्रमक व्हायला पाहिजे. काय आता तिकडून प्रश्न आला, रिॲक्शनला ॲक्शन होणारच. तुम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करतात, शेतकऱ्याच्या संघर्षामधून तुमचा या नेतेपदापर्यंत तुम्ही आलात, परंतु पीक कर्जमाफीचा मुद्दा मात्र सदाभाऊ खोतांनी सभागृहामध्ये उचलला नाही. शेतकरी कर्जमाफी जी आहे सरकारनं सांगितलं की आम्ही योग्य वेळी करू. तुमच्या लक्षात घ्या, मी जो माणूस आलो ती शेतकऱ्याला भीक मागायला आलो नाही. त्याच्या घामाला तुम्ही दाम द्या, त्याला बाजारपेठ उभा करून द्या, त्याच्यावर आयात निर्यातीसारखी क्रूर बंधनं लादू नका, निर्यात शुल्क लावू नका. मी अर्थवादी माणूस आहे, मी त्याचं अर्थशास्त्र मांडलं. काय हिंदुस्थानातले राज्यकर्ते हे भिकेचं खुळखुळं टाकतात. आई जशी लहान लेकरू रडायला लागले खुळखुळा फिकती, तसा मी खुळखुळ्यावर समाधानी मांडणारा माणूस नाही. आणि म्हणून मी माझ्या एका भाषणामध्ये 260वर चर्चा करताना स्पष्टपणानं भूमिका मांडली, किस्तुडाव इलाज करू नका. ते जर किस्तुडं का उठायला लागली ती याचा शोध घ्या. नक्कीच. हे होते सदाभाऊ खोत. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.